तर भावांनो, आता एक 10 मिनिटापूर्वी एक बिहारी कस्टमर आला होता. आट्याचा 5 किलोचा पॅकेट गेला. त्यानं सहजपणे जस्ट मला विचारलं की तुमच्याकडे कोलमचा तांदूळ आहे का? मी म्हटलं आहे ना. हे काय? कस्टमरनं विचारलं ह्याची क्वालिटी कशी आहे, ह्याचा रेट काय? तर मी म्हटलं ह्याची क्वालिटी आहे 1 नंबर आणि ह्याचा रेट आहे, जर तुम्ही 1 किलो घेतला तर तुम्हाला 36 रुपयानं बसेल आणि त्या हिशोबानं 5 किलोचे 180 रुपयानं तुम्हाला 5 किलो घेतला तर बसेल. आणि तेच जर तुम्ही हा पोता घेतला तर ह्याची एमआरपी आम्ही 36 रुपयाचा किरकोळ विकतो. एमआरपी 36, ऑफर प्राइस 33. आणि जर हा पोता घेतला तर तुम्हाला 33 रुपयानं बसेल, म्हणजे 863 रुपयाला तुम्हाला हा पोतं बसेल. ह्याची एमआरपी आहे 36 रुपये, ऑफर प्राइस आहे 33 रुपये. पोतं घेतला तर 863 रुपयाला तुम्हाला हा तांदळाचा कोलमचा पोतं भेटेल. भावांनो, 863 रुपये दर ऐकताच त्या कस्टमरनं हा कोलमचा पोतं त्या आट्यासोबत घेऊन गेला. 863 रुपये दर आहे म्हणून असं नाही की हा तांदूळ खराब आहे. तांदूळची क्वालिटी एकदम चांगली आहे. हे कस्टमरचा फीडबॅक आहे, माझं स्वतःचं बोलणं नाही. तर सातारकर 863 रुपये दर सांगून मी असं म्हणत नाही की तुम्ही माझ्या दुकानातच खरेदी करायला या. मार्केटमध्ये या तांदळाचं काय रेट आहे ते बघा, माझा रेट आणि मार्केटचा रेट कम्पेअर करा आणि मगच खरेदी करा. तुम्ही कुठनं बघताय, कुठल्या शहरातून, कुठल्या गावातून ते पण कमेंट करा. तुमच्या गावात या तांदळाचं काय रेट आहे ते पण कमेंट करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कच्ची बाजारला फॉलो करा. आपण 6K फॉलोअरच्या खूपच जवळ आहे, तर लवकरात लवकर फॉलो करा.